नमस्कार. म्हाडा अंतर्गत पुणे विभागासाठी आणखी एक योजना जाहीर करण्यात आलेली आहे. ती म्हणजे अनिवासी दुकानी गाळे व कार्यालयीन गाळे याची ई लिलाव पद्धतीने विक्री होणार आहे आणि त्यासंबंधीची जी काही जाहिरात आहे ती आज वर्तमानपत्रामध्ये देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर नेमकी ही जाहिरात काय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. तरी अशा प्रकारची ही जाहिरात आहे. इथे तुम्ही पाहू शकता पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुणे या अंतर्गत अनिवासी दुकानी गाळे व कार्यालयीन गाळे ई लिलाव पद्धतीने विक्री योजना. म्हणजे हे जे गाळे असणार आहेत हे ई लिलाव पद्धतीने म्हणजे याची बोली लावायची आहे त्या पद्धतीने याची विक्री होणार आहे. तर या जाहिरातीमध्ये यांनी याचं लोकेशन देखील सांगितलेलं आहे. पुणे जिल्ह्यातील म्हाडा टॉवर्स, पिंपरी वाघेरे व संत तुकाराम नगर या योजना अंतर्गत एकूण 11 अनिवासी दुकानी गाळे व 20 कार्यालयीन गाळे ई लिलाव पद्धतीने विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. ही आजच्या वर्तमानपत्रातली ही जाहिरात आहे. तर या योजनेसाठी जे काही वेळापत्रक आहे ते देखील इथे देण्यात आलेले आहे. ते एकदा पाहूया आपण. इथे तुम्ही पाहू शकता ई लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे, कागदपत्रे अपलोड करणे इत्यादीकरिता सुरुवात दिनांक 20/5/2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. यामध्ये कागदपत्र अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे. आता या नेमक्या अनामत रक्कम किती असणार आहेत, कोणकोणती कागदपत्रे असणार आहेत याची सविस्तर माहिती आपण माहिती पुस्तिका आल्यावरती घेऊया. त्यानंतर यासाठी अर्ज करण्यासाठी जी अनामत रक्कम भरायची आहे तिचा जो दिनांक आहे तो 22/5/2026 पासून यासाठी तुम्ही अनामत रक्कम भरू शकता. त्यानंतर ई लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे इत्यादींकरता जी अंतिम दिनांक आहे ती आहे 22/6/2026 म्हणजे 20/5 ते 22/6 जवळपास 1 महिन्याचा हा कालावधी देण्यात आलेला आहे. या कालावधीत तुम्ही तुमची अनामत रक्कम, डॉक्युमेंट व रजिस्ट्रेशन करू शकता. आणि शेवटी ई लिलावची म्हणजे जी ऑनलाईन बोली लागणार आहे त्याचा जो दिनांक आहे तो आहे 24/6/2024 म्हणजे 24 जून 2026 रोजी याची तुम्ही ऑनलाईन पद्धतीने बोली लावू शकता. आता या बोली लावताना ई लिलाव ऑनलाईन बोलीकरिता अंतिम वेळेच्या शेवटच्या 10 मिनिटांमध्ये जर बोलीधारकाने बोली लावली तर त्यासाठी 10 मिनिटे वेळ वाढवण्यात येईल. वाढीव मिनिटामध्ये पुन्हा जर कोणी बोली लावल्यास अंतिम वेळ पुन्हा 10 मिनिटांनी वाढवण्यात येईल. ही प्रक्रिया याचप्रमाणे पुढे शेवटी बोली लागेपर्यंत चालू राहील. म्हणजे तुम्ही यात जर सहभागी झाला आणि जर तुम्ही बोली लावली तर तुम्हाला आणखी 10 मिनिटे वाढतील. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी म्हणजे त्यांनी जर बोली लावली तर आणखी 10 मिनिटे अशी प्रत्येकाच्यासाठी 10 मिनिटे वेळ देण्यात येणार आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे ही जी आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच ई लिलाव होणार आहे. आणि शेवटचा मुद्दा या जाहिरातीत जो देण्यात आलेला आहे तो म्हणजे ई लिलावाचा एकत्रित निकाल व लिलावाची बोली म्हणजेच बिडिंग संपल्यानंतर 2 दिवसांच्या आत ही सगळी जी प्रक्रिया आहे ती जाहीर करण्यात येईल. तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे. इथे त्यांनी यासाठी विस्तृत पात्रता, निकष, प्रत्येक गाळ्याचे विस्तृत विवरण, सामाजिक आरक्षण व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरक्षण, अटी व शर्ती तसेच ऑनलाईन अर्ज सूचना, माहिती पुस्तिका इत्यादी सर्व माहिती eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर 20/5/2026 रोजी उपलब्ध होईल. म्हणजे या संबंधीची सर्व काही माहिती आहे. याचं लोकेशन, कार्पेट एरिया, कोणत्या विभागात हे आहे, कोणत्या सामाजिक आरक्षणाअंतर्गत हे येतं, या संबंधीची जो डिटेल माहिती आहे ही माहिती पुस्तिकेत मिळणार आहे आणि ती 20/5/2026 रोजी उपलब्ध होणार आहे. तर ज्यावेळी हे काही माहिती पुस्तिका उपलब्ध होईल त्यावेळी आपण त्या संबंधीचा एक व्हिडिओ देखील घेऊन येऊ. तरी अशा प्रकारची ही जाहिरात आहे. एकूण 11 अनिवासी दुकानी गाळे व 20 कार्यालयीन गाळे अशा प्रकारे एकूण 31 गाळ्यांसाठी हा ई लिलाव होणार आहे. तर याची 20 तारखेपासून म्हणजे येणाऱ्या 20 तारखेपासून ते पुढच्या महिन्यातील 22 तारखेपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. तर नक्कीच तुम्ही जर यासाठी इच्छुक असाल तर 20 तारखेपासून अर्ज करायचा आहे. आणि अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे, काय असणार आहे या संबंधीची व्हिडिओ देखील आपण या चॅनलवर घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे. धन्यवाद.